महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग। 25 जुलै 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा होणार आहे। लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतात। पण मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की पंढरपुरात भगवान विठ्ठल आणि माता रखुमाई एकाच मंदिर परिसरात असूनही दोघांची गर्भगृह मात्र वेगळी काय आहेत? जगात जिथे जिथे देवाची मंदिर आहेत तिथे तिथे भगवान आणि त्यांची शक्ती एकत्र विराजमान आहे। पण पंढरपुरात रखुमाई विठ्ठलापासून वेगळी का बसली आहे? यामागे काय आहे पौराणिक कथा आणि लोकश्रद्धा? चला समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा। भगवान विठ्ठल आणि माता रखुमाई यांच्या या वेगळ्या गर्भगृहामागे एक अत्यंत सुंदर लोककथा सांगितली जाते। ती म्हणजे रखुमाईचा रुसवा। कथेनुसार भगवान श्रीकृष्ण म्हणजेच आपले विठ्ठल आपल्या भक्तांवर अथांग प्रेम करत असतात। प्रत्येकाला ते समान न्याय आणि प्रेम द्यायचे। मात्र एकदा भगवान श्रीकृष्णांचे इतर भक्तांवरील आणि राधेवरील असीम प्रेम पाहून माता रुक्मिणीच्या मनात एक भावना निर्माण झाली। देव सर्वांना महत्त्व देतात, पण माझ्या प्रेमाचं काय? हाच मानवी रुसवा धरून माता रखुमाई द्वारका सोडून थेट पंढरपूर जवळील दिंडीरवणी या जंगलात येऊन एकाकी राहू लागल्या। आपली प्रिय पत्नी रुसून निघून गेल्याचं समजताच भगवान विठ्ठल स्वतः तिची समजूत काढण्यासाठी दिंडीरवणात आले। देवाधिदेव असूनही त्यांनी अत्यंत प्रेमानं, संयमानं आणि आदरानं रखुमाईची मनधरणी केली। त्यांनी रखुमाईला भक्ती, त्याग आणि समर्पणाचं महत्त्व पटवून दिलं। विठ्ठलाचं हे प्रेम आणि संवाद पाहून अखेर मातेचा राग शांत झाला। पण माता रखुमाईनं स्वतःला आत्मसन्मान, त्याग आणि भक्तीचे प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या शेजारी न बसता थोडे अंतरावर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलं। आजही हीच परंपरा वारकरी संप्रदायात श्रद्धेने पाळली जाते। पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक आणि वारकरी प्रथम भगवान विठ्ठलाचे चरण स्पर्श करतो आणि त्यानंतर माता रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन तिचे दर्शन घेतो। हे स्वतंत्र मंदिर केवळ एका रुसाव्याचं प्रतीक नाही, तर ते आत्मसन्मान, त्याग, संयम आणि नात्यातील परस्पर आदराचं प्रतीक आहे। पती पत्नीमधील प्रेम, त्यांच्यातील मान, रुसवे आणि संवादातून होणारा समेट याचं अत्यंत सुंदर आणि प्रतिकात्मक दर्शन या परंपरेतून घडते। या कथेतून आपल्याला आणि आपल्या समाजाला 3 मोठे संदेश मिळतात। पहिलं म्हणजे नात्यात कितीही प्रेम असलं तरी संवादाशिवाय ते पूर्ण होत नाही। दुसरं म्हणजे अहंकारापेक्षा समजूतदारपणा आणि संयम नेहमी श्रेष्ठ असतो। आणि तिसरं म्हणजे कौटुंबिक जीवनात रुसवे फुगवे आले तरी संवादाने कोणतीही दरी मिटवता येते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।